हाय, नमस्ते. मॉम हेल्थकेअर खोपोली ब्रांचमधून आज आपण खालापूरमध्ये आशा गावणकर आईच्या घरी आलेलो आहोत. खूप महिने झाले तिच्याकडे आपली मॉम मॅट ही विराजमान झालेली आहे. तर आज आपण तिला विचारूया, की तिला किती फरक पडला आहे थेरपी घेतल्यानंतर, घरी थेरपी घेतल्यानंतर. तर थोडीशी अशी आपण बोलून घेऊयात. आई नमस्ते. नमस्ते. आईचं नाव सांग. आशा चंद्रकांत गवणकर. आई, मॉम हेल्थकेअर थेरपी सेंटरमध्ये येण्याच्या आधी तुला काय त्रास होता? माझ्या पाया मुंग्या खूप येत होत्या, कंबर दुखायची, पाय दुखायचे माझे खूप. पण तिथे गेल्यावर थोड्या माझ्या पायाच्या मुंग्या कमी झाल्या आणि थोडं कमरेत पण दुखायचं माझं कमी झालं. कमरेत दुखायचं पण कमी थोडं झालं. झालं. हा जो तुला त्रास होता हा दरम्यान किती महिन्यापासून किंवा वर्षापासून काय होता? वर्षापासून होता. काय ट्रीटमेंट केलीस का याच्यावर? भरपूर केली ट्रीटमेंट त्याच्यावरती मी. पण माझं ऑपरेशन पण झालं, तर पायाचं झालंय, कमरेचं झालंय. आणि नंतर मग मला तो पायाला मुंग्याचा 2 वर्ष झाले. पायाला पहिले थोड्या थोड्या येत होत्या, नंतर मला आता मध्ये मध्ये जामच चालायलाच जमत नव्हतं. असं म्हणजे असं पडते का काय मी, असं मला वाटायचं. चालायला इकडंच पाय असं इकडे टाकलं की ह्या बाजूला यायचं. मग मला एकदम थकल्यासारखं वाटायचं असं. मग आता तिकडे जशी मी थेरपीला 2-3 महिने गेली, मला तिथून जरा ते पाय थोडासा माझा मोकळा झाला आणि कमरेतनं मग थोडं मला बरं वाटायला लागलं. काय तुला असं विचारेन मी, म्हणजे ऑपरेशन केल्यानंतर तुझ्या पायाला मुंग्या वगैरे नंतर यायला लागले? आधी असा काही त्रास होता? ऑपरेशन केल्यानंतर पहिला माझं ऑपरेशन दुखत होतं खूप, मला बसाबिसाचा त्रास होता आणि माझे पाय बी खूप सुजले. म्हणजे मग माझ्या पहिल्या डॉक्टरांनी पायालाच ऑपरेशन केलं. पायाचं? कुठल्या पायाचं? ह्या पायाचा केला. कसलं केलेलं? ते झीज झाली म्हणे डोक्यात तुमच्या. डोक्याचं ऑपरेशन? झीज झाली म्हणते, पण ते वॉश करायला लागेल, ते धुवून काढायला लागेल म्हणून तो केलं ऑपरेशन. आणि पण मला जास्त त्रास होता कमरेचा. पण डॉक्टरांनी अगोदर हा केला पायाचा, मला गुडघ्याचा केला. तरी माझं थांबलं नाही. म्हटलं तुम्हाला इंजेक्शन दिलं मी कमरेमध्ये, तर म्हटलं मला काहीच फरक. मग मला परत ते सांगितलं तुम्ही हे करा, MRI काढा. MRI काढला तर माझी पूर्ण गादी सरकलेली होती. पाय पूर्ण मांस आला होता. आणि मग त्यांनी पूर्ण मांस बाहेर येऊन जेल पूर्ण बाहेर आली होती. आणि मग ते ऑपरेशन केलं माझं. ऑपरेशन केलं तर मग थोडे दिवस मला असं बरं वाटलं. पण आता नंतर बघा ते माझ्या पायाला खूप मुंग्या यायला लागल्या. नंतर ऑपरेशन माझे 10 वर्ष झाले. 10 वर्ष झाली. आणि मुंग्या यायला 2 वर्ष झाले. आणि मग खोपोली सेंटर मध्ये तरी म्हणजे 3 महिने थेरपी घेतली? 3 महिने. 3 महिने थेरपी घेतलं, तुला काय फरक जाणवला? मला चालायला जरा व्यवस्थित यायला लागलं. चालायला वगैरे व्यवस्थित यायला लागलं. मुंग्या वगैरे? मुंग्या आहेत पण थोड्या कमी आहेत. थोड्या कमी पहिल्यापेक्षा? आता पहिल्यापेक्षा. पहिले म्हणजे एकदम असं उडून यायचं पाय, आणि ह्या कमरेतल्या शिरा म्हणजे अशा खेचल्यासारख्या व्हायच्या. चालायला पण दम लागायचा. मग मला जिथे कुठे जास्त जरा उभी राहायची मी, नंतर कुठे चालायची असं होतं. आणि नंतर मग गुडघ्याचा त्रास तुझा, मग सेंटर मध्ये येऊन तिथे थेरपी घेऊन गुडघ्याचा त्रास कमी झाला. पॅच लावून तू पॅच लावायची? पॅच लावून कमी झाला होता. पाय सगळं तिकडे तर होत होतं, बरोबर आहे. पण मग तू का असा विचार केला की ही मॉम मॅट जी आहे तुझ्या घरात असली पाहिजे? सगळ्यांना पण उपयोगी येते. मी घेईल, सुनबाई घेते, सगळे घेतात ना थेरपी घरात. सगळे थेरपी घेतात म्हणून तू विचार केला? म्हटलं घेऊया घरामध्ये. त्यांना सांगितलं घरातल्या, बाबा बोलले घे म्हणून. म्हटलं रोज रोज तिकडे जायला पण मला जमत नाही असं करून, कोण बरोबर असतं नसतं, म्हणून म्हटलं मग घरीच घेऊया. मग ते बोलले, ते केला विचार. मग दादाने घेतली. मग आता तू कशी थेरपी घेतेस? किती टायमाची घेतेस? आता मी रात्री घेते, सकाळी घेते. 2 टायमाची थेरपी घेते. त्या थेरपीने तुला काय फरक जाणवतोय? म्हणजे ते सेंटर मध्ये घ्यायची 15 मिनिटाची. आता तू किती वेळाची घेतेस? अर्धा तास घेते, 2 टाइम. मग त्याच्यामुळे तुला काय फरक जाणवतोय? हाय म्हणजे अख्खा दिवस मला असं एकदम फ्रेश वाटतो. आणि मुंग्या वगैरे ते यायच्या थोड्याशा, त्या थोड्याशा येतात, थोड्या कमी झालेल्या आहेत. ओके. तर आई, मी असं तुला विचारीन की ज्यांनी सेंटर चालू केलं, बरोबर आहे, ते तर विचारीनच, पण ते तू आता मला खाली काही सांगत होती स्टोनच्या बाबतीत, ते थोडं परत एकदा सांगशील का? सांगेल ना. स्टोन ते मला दिले होते त्या दिवशी, त्याशी माझ्या हाताला खूप असं लागलं, म्हणजे खूप आतमध्ये गेलेलं. म्हणजे ते असं इतकं चिरलं होतं ते. असे 3 टाके असे जखम झाली खूप मोठी मला. तर मी ते आपलं मी बोला ना, ते रुमाल आणता आपण ओले, त्याच्याने दाबून ठेवलं, टिश्यू पेपरनी दाबून ठेवलं. आणि मग घरी उतरल्यानंतर घरी आली. मग दादाला सांगितलं, म्हणलं तू जरा ते चिकटपट्टी आण मेडिकल मधून,
मग ती आणली त्यांनी, त्याला म्हणलं लाव ह्याच्यावरती. मला बोलल्या त्या तिथं जखम जर झाली तर लावायचं. हा. मी लावलं 3 दिवस त्याला, पण 3 दिवसात माझी जखम पूर्ण भरून आली. मी जरा आपल्या कॅमेरामॅनला सांगेन की थोडस झूम करून दाखवा की जी जखम झाली हा. होती आईला एवढी मोठी जखम. बसमध्ये चढताना मोठी जखम झाली होती. मोठी 3 होती. टाके पडतील एवढी तिला जखम झाली होती. पण डॉक्टरकडे न जाता तिने नाही तिथे गेली. मॉम स्टोन अप्लाय केला आणि मॉम स्टोन लावल्यानंतर तिचं असं म्हणणं आहे की ती जखम पूर्णपणे 3 दिवसात भरून आली. एवढ्या चांगल्या पद्धतीने आपला मॉम स्टोन सुद्धा काम करतो की आज टाके घालण्याऐवजी मॉम स्टोन लावल्याने तिची जखम आहे हा, ती एवढी. सुद्धा काय झाली भरून एवढी. आली. काय बोलशील मग मॉम स्टोन बद्दल? चांगलं बोलेल. चांगला, खूप छान आहे मॉम खूप स्टोन. छान आहे. खूप छान, म्हणजे कुठल्याही गोष्टीसाठी आपण वापरू वापरू शकतो. शकतो. ओके. आणि ज्यांनी हा सेंटर चालू केला, ज्यांच्यामुळे आज तुझ्या घरात मॉम मॅट आली आहे, ही आपली जी आरोग्याची देवता आहे. स्टोन बाबतीत स्टोन पण एवढा खूप चांगल्या पद्धतीने काम करतो. चांगलं ज्यांनी हे काम सगळं आणलं समता मॅडम आणि सूरज सर, बरोबर, त्यांच्याबद्दल काय बोलशील? ते तर खूप चांगलेच, म्हणजे त्यांनी चालू केलंय, पण ते आमच्या एखाद्या अशा पांगळ्या लोकांसाठी तर खूपच चांगले आहे ते. कारण आम्ही आता डॉक्टरकडे गेलो तरी आम्हाला तेवढ्या पुरतं ते गोळ्या औषधं देतात आणि आल्यानंतर आपल्याला 1-2 दिवसांना बरं वाटतं, परत ते आहे तसंच आहे. बरोबर, पण त्याही थेरपी चालू केले, पण खूप चांगलं केलंय. खूप चांगलं केलं. खूप आई- सारे आशीर्वाद येतात ना आमचे. खूप सारे आशीर्वाद. आई, थँक्यू सो मच. तुझ्याशी बोलून खूप छान वाटलं. थँक्यू. नमस्ते.